एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलल्याने अकोले व संगमनेर तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मूळ आराखड्यानुसार हा मार्ग नाशिक सिन्नर देवठाण संगमनेर आळेफाटा जुन्नर नारायणगाव चाकण पुणे असा होता, परंतु अलीकडेच संसदेमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नारायणगाव येथे असलेल्या GMRT रेडिओ टेलिस्कोपला होणाऱ्या संभाव्य अडथळ्याचा दाखला देत मार्ग बदल जाहीर केला। नवीन प्रस्तावानुसार रेल्वे नाशिक शिर्डी पुतांबा नगर पुणे अशी जाणार असल्याचे सांगण्यात आले। या बदलामुळे 20 वर्षापासून रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या अकोले तालुक्यातील नागरिकांमध्ये निराशा पसरली आहे। अकोले व संगमनेर हे दोन्ही तालुके पुन्हा रेल्वेपासून वंचित राहणार अशी भावना निर्माण झाली आहे। KA ग्रुप अकोले तालुका तसेच क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी जुन्या प्रस्तावानुसारच रेल्वे प्रकल्प व्हावा, अकोले तालुक्यातून रेल्वे मार्ग जावा आणि किमान एक स्टेशन ठेवले जावे अशी ठाम मागणी केली आहे। या मागणीसाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला, कर्मचारी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे असे आवाहन करण्यात आले आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी राजूर प्रतिनिधी सचिन लगड। नमस्कार, मी अरुण गोंदके, KA ग्रुप अकोले तालुका अध्यक्ष। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय। 20 वर्षापासून प्रस्तावित असलेली सेमी हायस्पीड जी नाशिक, देवठाण, अकोले, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव आणि पुणे असा एक नकाशा हा प्रसिद्ध केलेला होता, परंतु केंद्र सरकारने याच्यामध्ये एक मोठा बदल केलेला आहे की तो नाशिक, शिर्डी, पुतांबा नगर, पुणे असा हा रूट त्यांनी नुकताच एका महिन्यामध्ये त्यांनी हा घोषित केलेला आहे। परंतु कुठेतरी 20 वर्षापासून वाट बघणारे अकोले तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, या येथील हे सर्व नागरिकांवर एक अन्यायकारक हा निर्णय घेतलेला आहे। त्याचं कारण त्यांनी GMRT जी एक रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प आहे याचं कारण देऊन त्यांनी हा मार्ग बदलला असं त्यांनी एक कारण दिलं होतं। परंतु एक थोडक्यात सांगायचं झालं तर संसदेमध्ये सुद्धा अमोल कोल्हे खासदार यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सरकारला सांगितलं होतं की इतर 15 देशामध्ये असे प्रोजेक्ट असून सुद्धा तेथून असे प्रोजेक्ट रेल्वे गेलेले आहेत, त्याचा कोणताही परिणाम त्या प्रकल्पावर झालेला नाही। म्हणून इथं एवढं इकडे का असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा कुठेतरी अन्यायकारक आहे। मला अकोले तालुक्यात सर्व जनतेला एक अकोलेकर म्हणून एक सांगायचं आहे की काय होतंय, जर हा प्रकल्प जर आपल्या हातातून जर गेला तर येणाऱ्या 100 वर्षाचं नुकसान आपल्या येथील सर्व शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार असते सर्वांचं होणार आहे। पण आपल्याला ही रेल्वे अकोल्यातून आपले एक मागणी अशी आहे की अकोलेकरांची की आपल्या अकोले तालुक्यातून एक तरी स्टेशन झालं पाहिजे। याचा जर उद्या जर आपल्या अकोले तालुक्यामधून एखादं जरी स्टेशन झालं तर याचा फायदा सरळ इथे विद्यार्थ्यांना होणार आहे, जे पुणे, नाशिक, मुंबईला एक्झामसाठी जात असतात त्यांना याचा फायदा होणार आहे। परत त्याच्यानंतर लिंदेव सारखे MIDC प्रस्तावित आहे, या MIDCला ऍक्सेस सुद्धा या रेल्वेचा आपल्याला भेटणार आहे, त्याच्यामुळे उद्योगधंदे इथे वाढणार आहे। दुसरी गोष्ट, जर नाशिक, पुणे सारख्या मोठ्या शहरांची जर कनेक्टिव्हिटी जर आपल्या अकोले तालुक्याला जर मिळाली तर इथला जो नागरिक आहे, जर तो एखादा पेशंट असला तरी तो त्याने प्रवास करून एक व्यवस्थित तो उपचार घेऊन इतक्या लांब तो करू शकतो। त्यानंतर नोकरदार वर्ग आहे जे चाकणला काम करतात, नाशिकला काम करतात, MIDC मध्ये काम करतात, या सर्व जे नोकरी करणारा हा जो वर्ग आहे यांना सुद्धा येण्या जाण्यासाठी खूप मोठा चांगला त्यांना दिलासा मिळणार आहे। परत त्यानंतर त्यांच्यामध्ये आर्थिक त्यांची बचतही होणार आहे। मला एक थोडक्यात एक सांगायचं आहे की नुकत्याच सध्या आपल्या संगमनेरच्या काही लोकप्रतिनिधींनी या बाबतीत अकोले तालुक्याचा विचार हा करणं खूप गरजेचं आहे। संगमनेरचे आपले लोकप्रतिनिधीचे आमदार सत्यजित तांबे साहेब यांनी नकाशा जाहीर केलाय। त्यांची मागणी आहे की संगमनेरमधून ही रेल्वे गेली पाहिजे, निश्चितच गेली पाहिजे, परंतु अकोले तालुक्यामध्ये जर स्टेशन जर तुम्ही करणार नसाल तर हा कुठेतरी हा अन्याय हा अकोले तालुक्यावर होतोय, याचा तुम्ही एक चांगला विचार केला पाहिजे। अकोले तालुक्याच्या हद्दीतून ही रेल्वे गेली
पाहिजे, जेणेकरून अकोले तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, या दोन्ही तालुक्याच्या सर्व नागरिकांना एकदम व्यवस्थित चांगला एक फायदा होईल असं एक प्राथमिक मी मत मांडतो. अकोले तालुका हा एक मागासलेला तालुका आहे. आपल्या अकोले तालुक्यामध्ये निसर्ग पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इथलं जे 13 TMCचं जे पाणी आहे ते उत्तर नगरला पुरवलं जातं. सर्वजण बाकीचे आपण भरपूर एका चॅनलवर बघितलं की अकोले तालुका हा सर्वात गरीब तालुका म्हणून त्यांनी सांगितलं होतं. परंतु तुम्हाला एक सांगायचं आहे की उत्तर नगर जिल्ह्याची जी पूर्ण शेतीची प्रगती आहे ती अकोले तालुक्याच्या पाण्यावर आहे. जर संगमनेर तालुका असेल किंवा इतर जे उत्तर नगरमधील आमदार खासदार जेवढे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जर संकुचित विचार करून जर संगमनेरच्या पलीकडून जर रेल्वे नेली तर हा कुठेतरी अन्याय होईल असं मला वाटतं. परंतु एक जर त्यांनी तिकडूनच न्यायचा प्रयत्न केला तर अकोले तालुक्यातली जी सामान्य जनता, इथला तरुण वर्ग सुद्धा अकोले तालुक्यातील 13 TMCचे पाणी जे खाली जाते उत्तर नगरला पुरवलं जाते त्याचा सुद्धा अकोले तालुका संकुचित विचार करेल याची सर्वांनी एक नोंद घ्यावी. मला वाटतं संगमनेर आणि अकोले तालुका हे एक लहान मोठ्या भाऊचं एक नातं आहे. सर्वांनी लोकप्रतिनिधींनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढावा नुकतंच. आणि तसेच आपल्या कालच अकोले तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना, पक्ष सर्वच एकत्र आलेले होते. या संदर्भात त्यांनी एक चांगली एक बैठक घेतली. पुढे कसं लढायचं या संदर्भात त्यांनी एक आढावा बैठक घेतलेली. लवकरच आमचं के ग्रुपच्या मार्फत अकोले तालुक्यामध्ये तरुणांना एक आव्हान राहील की प्रत्येक महाविद्यालय, शाळा असतील, कॉलेज असतील, तिथल्या तरुणांनी ही मुवमेंट हातात घ्यावी की अकोले तालुक्यामध्ये रेल्वे आपल्या तालुक्यातूनच गेली पाहिजे, अकोले हद्दीतूनच गेली पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आणि ही रेल्वे नाशिक पुणे ही आपल्या तालुक्यामधूनच गेली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.